कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातं आहे. कदम पाटीलच्या पाठीमागे, कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त 4 जूनला कळेल. विश्वास पाटील हे फक्त पाटीलच नव्हे तर साहित्यिक पाटील आहेत. कदमांचे आणि पाटलांचे चांगलं नातं आहे आणि कदम हे पाटलांच्या पाठीमागे आहेत. पण कुठल्या पाटलांच्या मागे आहेत हे फक्त 4 जूनला कळेल असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केले. तर बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असे साहित्यिक विश्वास पाटील यांनी सांगितल्याने उपस्थितांनी एकच जल्लोष केला. पुण्यातील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेला ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजित कदमांनी हे वक्तव्य केले. त्याआधी बोलताना विश्वास पाटील म्हणाले होते की मी फक्त पाटीलच नाही तर साहित्यिक पाटील आहे. त्यावर बोलताना विश्वजित कदम म्हणाले की कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिलेत. पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत, पण कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे 4 जून रोजी समजेल. विश्वजित कदम यांच्या या वक्तव्यावर पानिपतकार विश्वास पाटील यांनी बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं म्हणताच कार्यक्रमात एकच हशा पेटला. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली होता. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे आग्रही होते. पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीत 3 पाटील उमेदवार असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार विश्वजित कदम यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.